नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, काल खूप जास्त पाऊस होता आणि आमच्याकडे लाईट पण नव्हती, त्यामुळे मला काही शूट वगैरे करायला जमलं नाही. पण मग आज सकाळपासूनच थोडा पाऊस कमी आहे, थोडं ऊन सावली आणि पाऊस असं तिन्ही मिक्स वातावरण आहे आजचं. आणि थंडी वाजते खरं तर, कारण गार वारा आहे त्यामुळे. आणि म्हणाल तर बाहेर वाटते, पाऊस नसला ना असं थोडं ऊन ऊन पडलं ना मग छान वाटतं, मजा येते अक्षरशः. तर मग तेच त्यासाठीच. आणि अजून म्हणाल तर आज मी आणि विशाल थोडं बाहेर निघालो आहोत. आत्ता संध्याकाळचे 4 वाजले आहेत. ॲक्च्युली आम्हाला ना 1-2 गोष्टी करायच्या होत्या, त्यासाठी जायचं होतं बाहेर, म्हणजे खरेदी करायची थोडीफार. तर त्यासाठी आम्ही निघतो आहे आता थोड्या वेळात. आणि अजून पण 1-2-3 गोष्टी आहेत. जर मला आज पॉसिबल झालं तर नक्की मी त्या शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणाल तर चला, आरविश झोपला आता, बघूया थोड्या वेळात उठला तर मग आम्ही लगेच निघणार आहोत जाण्यासाठी. मंडळी, हे बघा, झाडाचे पेरू तोडलेले आहेत. एवढे पेरू तोडले, अजून आहेत का? तिकडे चालले का तोडायला? तोडा ना. काय झालं? ओरडलं का? घाबरवलं मला? आ? हे बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आहेत हे. आणि आता ते तिकडे गेलेत. चला चला, विशालसोबत आपण पण जाऊ. ॲक्च्युली मी सँडल काढत होते माझे. चला, विशालसोबत आपण पण जाऊ आणि बघू पेरू किती आहेत ते. आणि खाली उतरत नाही, पण पाऊस थोडा कमी आहे, उघडला आहे पाऊस थोडा, तर मग आम्ही जातो आहे आज. आणि ह्या झाडाचे पेरू ना, आपल्या अंगणात जे झाड आहे ना, त्या झाडाचे पेरू थोडे आहेत ना, म्हणजे कडक असतात एकदम, असं लवकर पिकलं जात नाही. पण हा जो दुसरं जे झाड आहे ना, जे आपल्या गार्डनमध्ये होतं, ते एवढे गोड पेरू आहेत ना त्याचे, एवढे गोड आहेत खूप, म्हणजे खोबरा पेरू कसं बोलतात तसे आहेत. आणि तुम्हाला दाखवते गार्डनची परिस्थिती कशी आज. बघा, विशाल पेरू तोडायला गेलेत तिकडे. आ, खराब झालं? मग आता खराबच होतील ना वांगे. आपण येतच नाही इकडे या साईडला. मंडळी, एवढ्या दिवसानंतर आज आम्ही उतरलोय पहिल्यांदा. आम्ही अजिबात इकडे येत नाही, भीती वाटते इकडे यायला आम्हाला या गवतामध्ये. हां, 3 महिने इथंच असायचो आपण. दिवस रात्रीचा 11-11 वाजेपर्यंत बसलेलं असायचं ना विशाल आपण. हे बघा खेकडी, बघा विशाल लपली. मंडळी, हे बघा इथं का खेकडी ह्याच्यामध्ये कावरवा. आ, पेरू काढा ना. आ, अजून काढा, मिठूला पण होतील, आपल्याला पण खायला होतील. काढा. हे बघा, खूप पसारा झालेला आहे. पसारा म्हणण्यापेक्षा आहे ना, भीतीच वाटते इथे आता यायची. आ, घ्या ना तोडून, काठीने घे काढून. काय हो मंडळी, वांगे झाड पूर्ण सुकलेत ना, खराब झालेत वांग्याचे झाडं. हे वांग कसं खराब झालंय विशाल? इथे एक वांग खराब झालंय, झाडालाच खराब झालेत. आम्ही येतच नाही तर काय, झाडाला खराब झालेत. ते एकच काढला याचा. अहो, आहेत ना अजून. याचे छोटे छोटे पेरू खूप गोड आहेत, काढून घ्यायची होती माहिती. ते काय एक समोरच आहे, हा बघा इथे. तुम्हाला दिसला का? मला एवढा लांबून पेरू दिसला, तुम्हाला पेरू नाही दिसला झाडाचा? काय हो तुम्ही, देखो मगर प्यार से ना जरा. त्याच्यावरती पण एक आहे तेवढाच मोठा. आ, काडी तुटली ना ती आपली नेहमीवाली. अहो, तिकडे पडतील. ते बघा ते विशाल. काय हो, डोळ्यात कचरा गेला. थोडंसं ऊन पडलंय, आम्ही इकडे उतरलो आज, या साईडला आलोय. हे बघा बाहेरचं वातावरण. जाऊ, 3 निघाले ना. हे 3 पेरू खाण्यासारखे असतील माहिती, खूप गोड आहेत ह्या झाडाचे पेरू, खूप जास्त गोड आहे. वरती खूप मोठे पिऊ असतात तर बरोबर काढले असते पिऊशनी. तो वरती चढतो ना डायरेक्ट झाडावरती. हे बघा, हे आहे इकडचं वातावरण. खेकडी बघा तिथे, खेकडी. आमच्या इथे जे किरवे खात असतील ना, ते त्यांची तर मजाच आहे.
मंडळी रानभाजी अजून आली नाही आहे. आता श्रावणामध्ये रानभाजी येईल. तांदुळक्याची भाजी झालं, त्याच्यानंतर काय कंटोले झालं, रानभाजी भरपूर येईल आता. तांदुळक्याची भरपूर विविध प्रकारचे नाव आहेत, एवढे मला माहिती पण नाही. मंडळी तुम्हाला कसं वाटतंय, आज मी बाहेर आहे आणि इथे आपल्या गार्डनमध्ये राहून शूट करते. ॲक्च्युली तुम्ही सगळे इथलेच व्हिडिओ पाहिलेले आहेत आपले आणि खूप जास्त प्रेम दिलेलं आहे तुम्ही गार्डनच्या व्हिडिओला, आपल्या घराच्या व्हिडिओला. आणि आता कसं आहे, आम्ही बाहेरच निघत नाही, त्यामुळे ते व्हिडिओ शूट होतच नाही. आणि आम्ही लवकर पण नाही, ॲक्च्युली नंतर ना जेव्हा आमचं हे बाहेरचं काम चालू झालं होतं तेव्हा आम्ही येतच नव्हतो गार्डनमध्ये. पाणी द्यायला मी फक्त म्हणजे सकाळी एवढी किती पण घाईत असले ना तर अर्धा एक तास पाणी द्यायचे आणि पटकन निघून जायचे. बिलकुल लक्ष नाही देता आलं. आता तर सगळं गेलं आहे, मिरचीची झाडं सुकली आहेत, सगळं गेलं आहे, काहीच नाही आता. आता जेव्हा परत पावसाळा थांबेल तेव्हा आपण परत इथे मस्त मस्त झाडे लावणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत तसं. तर मग बघूया चला आजूबाजूचा परिसर कसा आहे ते. हे बघा झाडाचे पेरू दिसत असतील तुम्हाला, खूप पेरू लागलेले आहेत खूप. पण मग याला अर्थ नाही आहे, हा एवढा गोड नाही आहे. तिकडचा खूप गोड आहे पेरू. आणि हे तर सगळं कोणी बाहेरच येत नाही. ते बघा सगळं पॅक आहेत, आपलं घर हे पॅक केलेले असं. ही ताडपत्री आणली होती आम्ही विकत, तीच लावलेली आहे. दगड तिथे कपडे धुवायला बसायचं, मजा यायची कपडे धुवायला. इथे सगळं गेलं. गाडी काढली आहे विशालने, माझी वाट बघतायत ते. मी बघत होते काही दिसतंय का वगैरे, पण काहीच नाही दिसलं. चला तर मंडळी, आज थोडंसं ऊन पडलंय ना, सगळेजण घराच्या बाहेर पडलेत आणि आम्हाला आनंद होतोय. सर्व इगतपुरीकरांना आनंद होत असेल, कारण काय माहितीये, कारण पाऊस खूप जास्त असतो इगतपुरीमध्ये आणि असं ऊन पडलं ना मग खूप आनंद होतो. मग कपडे सुकतात, त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडायला होतं. नाहीतर मग काय माहितीये, घरातली माणसं घरात अडकतात, बाहेरची माणसं बाहेर, काम सुद्धा होत नाही. एवढा पाऊस आमच्या इथे ना हो विशाल. भारी वाटतंय एकदम. चला तर मंडळी, आम्ही आलो आहोत आर्विस्टसाठी वॉटर बॉटल घेण्यासाठी. कारण ती वॉटर बॉटल जी होती लास्ट टाइम आपण घेतलेली ती खराब झालेली आहे. ती तशी नको विशाल, त्याला नाही पिता येणार त्याच्यातून. हां स्ट्रॉ हवा आहे, पण ह्या दाखवल्यात, पण मग मला थोडी वेगळी हवी आहे. इथे प्लास्टिकच्या आहेत ना विशाल, या नको. बघा खूप मोठे आहेत, स्टीलची आहे. हां बेस्ट आहे ती. ओपन करा की. हां ती आपल्याकडे अशीच होती ना, ती अजूनही खराब नाही झाली. हे बघा उचलला प्रॉपर आवाज आहे मांजरीचा. कोणी असं म्हणणार नाही का बुवा. दादा याच्यामध्ये थोडी अजून छोटी भेटेल का? नाही छोटी तुम्हाला नाही पाहिजे. 165 रुपये 165 स्टील आहे पूर्ण. हां हां. तर मंडई इकडे आहे मटकी, भाजीपाला घेण्यासाठी आलेली आहे मी. आणि हे आमचं इगतपुरीचं मार्केट. इकडे आहे हिरवी मिरची, टमाटर, बटाटे. मंडळी तुम्ही पाहिलं होतं की आपण लास्ट टाइम फक्त हिरवा पालेभाज्या खरेदी केल्या होत्या. मग आज मला टमाटर वगैरे घ्यायचे होते म्हणून टमाटर घेतले आणि भेंडी घ्यायची. आर्विशने सांगितलं मम्मा भेंडी घेऊन ये म्हणून. घेतली का भेंडी? नाही घेतली अजून, आता घेते भेंडी. ठीक आहे. भेंडी मावशी कशी? 20 रुपये पाव ना, द्या ना पाव, पावशर द्या. शिमला कशी आहे? मावशी पाऊस आल्यावर काय कव्हर करता हो? छत्री लावता का पाऊस आल्यावर? हा ना. हा हा का. पाऊस खूप जास्त आहे ना आपल्या इकडचा. खूप पाऊस आजच कसा उघडलाय काय माहिती. आणि काय झालं माहिती का, एवढ्या पावसामध्ये थांबायचं 8 वाजेपर्यंत बसायचं. मग मी काय आजारी पडायचे काम. आजारी पडायचे काम मी काय करतो, तिकडे एक दुकान आहे आमचं, हा हा तिकडे बसते. हा ना. आता उघडलं मिरची वगैरे नको ताई. घेतली ना.
तर मंडई आमचा भाजीपाला वगैरे घेऊन झाला. जास्त का नाही, थोडासाच घ्यायचा होता मला, घेतला मी. आणि आता आम्ही आहोत नगरपालिकेमध्ये इगतपुरीच्या. हे बघा तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल, ही आहे आमची इगतपुरीची नगरपालिका. आणि मला चेक करायचं आहे तर सातबारावरती घरपट्टीवरती नाव ॲड झालं आहे की नाही, नाव लावायला दिलं होतं आम्ही, पण ते झालं आहे का नाही ते बघतोय आम्ही आता. आतमध्ये जाऊन विशाल गेलेत आतमध्ये, बघू काय हो सर नाही आहेत, किती वेळ लागेल काय माहिती. कामं आहेत ना, सरकारी कामांना वेळच लागतो ना, तर मग असं तर बघू कधी होईल काय माहिती. लहान म्हणजे शाळा सुटली आहे जनता विद्यालय, आणि मग त्या लहान लहान मुलींनी बघितलं मला, लगेच माझ्याकडे आलात आणि बोलतात ताई तू ब्लॉगर आहे ना. म्हटलं हो, मी व्हिडिओ शूट करते. आता आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, तुला फॉलो करतो. एवढं छान वाटलं ना. तर मग चला आता आम्ही निघालो आहोत. माझ्या मावशीकडे जाऊन येते, भेटून येते माझ्या मावशीला. खूप दिवस झाले गेली नाही आहे मी, आणि मला असं म्हणजे थोडा पाऊस कमी आहे तर मग कसं बाहेर निघालं तर मग भेटायला होईल, त्यासाठी चला मग. तर मंडळी मी आली आहे मावशीकडे, आणि मस्त काका बसलेत, मावशीच्या सासूबाई म्हणजे आमच्या आजी, त्या पण बसलेल्या आहेत. आणि आर्यन आलेला आहे, माझ्या मावशीचा मुलगा. काय रे, कुठे होता शाळेत? तू दिसला नाही आम्हाला रस्त्याने. फोटो काढायचा होता शाळेसाठी. अच्छा. तर मावशी आहे आतमध्ये, आमच्या गप्पा चालू आहेत मस्त. बरं वाटतं इकडे आलं का, असं म्हणजे नाही का, छान वाटतं, मनाला बरं वाटतं जर आपल्या माणसांना भेटून, आपल्या माणसांशी बोलून. कारण पाऊस एवढात आम्ही घराच्या बाहेर पडतच नव्हतो. घरच्या बाहेर पडतो तर नाशिकला, तुम्ही बघितलं, नेहमी नाशिकलाच असतो, पण आज मग थोडा वेळ काढून आली तर बरं वाटतंय जरा. मावशीने मला आहे ना हे दाखवलंय हीटर, हा रूम हीटर आहे. आणि कसं इकडे खूप जास्त थंडी पडते आणि गारठा खूप जास्त असतो, मग हा हीटर मावशी लावते. मला ती सांगते बाई म्हणे चुलीचा शेगडीचा खेळ करण्यापेक्षा हीटर घेऊन ये म्हणे तू. कितीला भेटला ग मावशी हा? 1300 रुपयाला. हे बघा ही मावशी लावून दाखवते. आहे बोर्ड आमचा, किंवा 3 पिन पण आपण आणू शकतो ना ग मावशी? लावू शकतो ना एसीच्या याला. तो किती वरती आहे? मग तिथं एक खिळच अटकवायचं, अटकवायला जागा दिलेली आहे ना. कशाला असं खाली ठेवून कशावरही ठेवायचं, शेकायचं. टेबल बिबल कसा ग चालू होतो? हा का? इथे नंतर लय गरम होतं, हा हो नंतर खूप गरम होतं, जास्त वेळ चालू राहिलं. मस्त. बस थांब मी तुला काय खूप छान आहे ग मावशी. बस मी मावशीने बसायला तिला बोलते तुला शेकायला. आज नाही ना का पण एवढी थंडी. बस ना बाई, जराशी पाय गरम लय गारठा आहे का इथे? पाय कर एकदम पाय गरम होते. हा ग मावशी. संध्याकाळ झालेली आहे, 6:30 वाजले. मस्त गप्पा मारल्या. मावशी स्वयंपाक करत होती. मावशीने छान बाजरीच्या भाकरी केल्या ना. तर मग आता निघते मी इकडे, पप्पांकडे जाईल. 5-10 मिनिटं पप्पांकडे थांबेल आणि मग घरी जाईल. चला मग, चल मावशी येते मी. ये घरी, टाइम भेटला तुला तर. काळजी घे स्वतःची, सांभाळून जा. हा चालेल, जाते सांभाळून. आता पप्पांकडे जाते ना, भेटते. ते म्हणतात तुझी अपॉइंटमेंट भेटेल का 5 मिनिटाची? हा, जा. पप्पा जाऊ येते भेटून. चला मग मंडळी, मी ना आता घरी आले. आता वाजलेत बरोबर 8:15 आणि खूप वेळ गप्पा मारला. मस्त वाटलं, फ्रेश वाटलं एकदम. बोलतात ना माइंड फ्रेश झालं. आणि कधी कधी ना आपल्या माणसांमध्ये जेव्हा आपण जातो, मनसोक्त गप्पा मारतो, बघा काही नसतं, फक्त आपण त्यांना भेटतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवतो ना, तर खरंच आपलं जे कामं चालू असतो, आपला जो थकवा असतो, तो सगळा दूर होऊन जातो. आणि असंच काहीतरी माझ्या बाबतीत असतं. मला आहे ना मनसोक्त गप्पा मारायला खूप आवडतात. आपल्या माणसांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो मला. मग ते माझे मावशा असो, पप्पा असो, किंवा मग आमची पूर्ण फॅमिली असो. आणि मग मला ते खूप मजा वाटते असं. आणि असं वाटतं जाऊ पण नाही त्याकडनं, थोडा वेळ बसावं, गप्पा मारावं अजून, असं वाटत असतं. तर मग ठीक आहे मंडळी, आता घरी पोहोचले तर मग स्वयंपाकाची तयारी वगैरे करते. विशाल, कसा वाटला मग आजचा दिवस? छान वाटतं ना? खूप छान वाटलं, कारण की छान याच्यामुळे वाटलं की पाऊस उघडा आहे. तर मंडळी, रात्रीच्या जेवणामध्ये मस्त केली होती वांग्याची भाजी आणि गरम गरम चपात्या. सोबत मला मिरच्याही फ्राय करायच्या होत्या, ज्या मी मार्केटमधनं घेऊन आले होते. आणि म्हणाल तर अजून मस्त रात्रीच्या जेवणाचा बेत झाला, कारण विशालला जायचं होतं कामाला. त्यामुळे मग घाईघाईत स्वयंपाक केला होता मी. आणि विशाल जेवले, आर्विशनेही पोटभर जेवण केलं, मी पण जेवण केलं. नंतर मग मी पप्पांच्या घरी गेले रात्री झोपण्यासाठी. आणि अजून म्हणाल तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
अजिबातच विसरू नका. बाय.